मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. नमस्कार, मी सूरज हजारे. मौजा करपडा चक तालुका आरमोरी येथे यातील वाळू निष्कासना शेतातील पुरामुळे साचलेल्या वाळू निष्कासनाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतचे आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत आयोजित सर्वजण मागील 32 दिवसापासून आम्ही मौजा वडसा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय वडसा येथे मागील 32 दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत. यामागचा कारण असं आहे की सर्वे क्रमांक मौजा करपडा चक तालुका आरमोरी येथील सर्वे क्रमांक 157 चा जो काही पोट हिस्सा करण्यात आला तो नियमाला बगल देऊन आणि नियमबाह्य पद्धतीने बनावट पद्धतीने पोट हिस्सा करण्यात आला. याच्यामध्ये सर्वे क्रमांक 157 मध्ये 6 सहधारक होते. त्यातील 3 सहधारक हे भास्कर ऋषी नारनवरे, त्यांची आई आणि त्यांची बहीण रंदये असे 3 होते. आणि बाकीचे 3 असे होते की राजाराम पांडुरंग गेडाम, सगो शिवा जुमनाके आणि तुकाराम मारुती असे 6 सहभागधारक होते. त्यापैकी पोट हिस्सा करताना संपूर्ण सहधारक आणि खातेधारक संपूर्ण खातेधारक उपस्थित असणे म्हणजे नियमाने गरजेचं आहे. यासाठी आपण पोट हिस्साचा अर्ज करताना एक सहमती पत्र टाकतो. जर हे राजाराम पांडुरंग गेडाम उर्फ राजमशाह पांडुरंग गेडाम यांचा मृत्यू 2017 साली झाला तर 19/5/25 रोजी जी काही पोट हिस्साची मोजणी झाली त्या पोट हिस्साच्या वेळेस राजाराम पांडुरंग गेडाम हे भूमी अभिलेखाचा मोक्का पंचनाम्याच्या जबाबात उपस्थित असल्याचे दाखवण्यात आले. याच्यामध्ये त्यांनी त्यांचा जो मोक्का पंचनामा आहे त्या मोक्का पंचनाम्यामध्ये श्री राजाराम पांडुरंग गेडाम यांच्या समोर त्यांचा अंगठ्याचा निशाण आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो काही पोट हिस्सा करण्यात आला त्यावेळेस जो हिस्सा क्रमांक 4 राहते फॉर्म नंबर 4 त्या फॉर्म नंबर 4 वर सुद्धा त्यांचा अंगठा याच पद्धतीने देण्यात आला. त्याच्यानंतर सगो शिवा जुमनाके हे सुद्धा इंजेवारीमध्ये मृत पावलेले असताना सुद्धा त्यांचा सुद्धा अंगठा मोक्का पंचनाम्यामध्ये देण्यात आला. म्हणजे जे आज अद्यापही जिवंत नाही अशा माणसाचे अंगठे घेऊन फक्त वाळू माफियांच्या भल्यासाठी रेती उत्खनन शेतातील रेती उत्खननाच्या नावाखाली हा संपूर्ण प्रकार भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरून म्हणजे तेथील भूकरमापक, भूमी अभिलेख अधीक्षक आणि दुरुस्ती नकाशाधारक जो नकाशा दुरुस्ती धारक असतो अशा संपूर्ण लोकांना धरून हा पोट हिस्सा करण्यात आला. आणि यामधली अशी आहे की आता मग वाळू उत्खनन करायचं आहे. वाळू उत्खननासाठी करपडा चक हा गाव पेसा क्षेत्रात येत असल्या कारणाने तिथं त्या गावातल्या ग्रामसभेचा ठराव असायला पाहिजे. परंतु या वाळू माफियांनी परस्पर स्वतंत्र स्वतःचा नाहरकत प्रमाणपत्र बाहेरून बनवून आणून जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. हा बोगस. याबाबतची मी माहिती अधिकारात ग्रामपंचायत कोजबी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की बाबा हा जे ग्रामसभा आहे ग्रामसभेचा हा जो काही ठराव आहे तो दप्तरी उपलब्ध नाही आणि ती ग्रामपंचायत प्रत्यक्षात झाली नसल्याने बाकी संपूर्ण दस्तावेज देण्याचं काही कारण नाही. म्हणजे आता ज्या पद्धतीने हा ग्रामपंचायतचा लेटर हेड आहे आणि हा लेटर हेड आहे याच्यामध्ये दोन्ही याच्यात बनावट पद्धतीने सरपंच यांच्या संगनमताने त्या ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्या संगनमताने हा ग्रामपंचायतचा नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आला. म्हणजे या वाळू माफियांनी 420 चे संपूर्ण हद्द पार केली. ज्यावेळेस पोट हिस्सा करण्यात आला त्यावेळेस धनंजय केवडराम सेलोकर
ह्या व्यक्तीच्या त्या संबंधित क्षेत्राचा लगत वगैरे कुठलीही आवश्यकता नसताना सुद्धा तो पोटहिस्साच्या मोजणीच्या वेळेस उपस्थित होता. हा सदर व्यक्ती आरमोरीतला आहे आणि हा वाळूचा धंदा करण्याचा बाबत याचं नाव प्रचलित आहे आरमोरीमध्ये. त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्ही तक्रार केली त्याच्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांची समिती गठीत केली नायब तहसीलदार यांच्या अंतर्गत. त्याही वेळेस आरमोरी येथील यस के चहांदे म्हणजे यांचं नाव श्रीकांत चहांदे हे सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते. यांचं काहीही काम नव्हतं, यांची कुठलीही तक्रार नव्हती किंवा यांचं त्याबाबत काही नसताना सुद्धा हे उपस्थित होते. आणि या मोकास्थळीच्या पंचनाम्याच्या वेळेस संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलं म्हणजे त्यांच्या समितीने लिहून दिलं की 157/1 या क्षेत्रामध्ये भुईमुंगाची पीक लागवड केल्याचे दिसून आले. जर त्या क्षेत्रात भुईमुंगाचे पीक लागवड केले म्हणजे तिथं रेतीचा जो प्रमाण आहे तो रेतीचा प्रमाण आहेच नाही. मग त्यांना इथल्या हा जो प्रस्ताव आहे हा झाला 16/1/26 ला स्थळ पाहणी अहवाल. आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने जो काही प्रस्ताव आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलं 11 फेब्रुवारी 2026 ला. या प्रस्तावासोबत त्यांनी हा मोकास्थळ पाहणी अहवाल सादर केलेला नाही. कारण त्यांनी तसं जर केलं असतं तर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला असता. त्या कारणाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू माफियासोबत संगनमत करून त्यांच्या हिशोबाचे जे कागदपत्र आहेत ते त्यांनी दाखल करून दस्तावेज जिल्हाधिकाऱ्याला सादर केले. याच्यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे की समितीचे जे काही समिती होती जी ह्या शेतीच्या पुरामुळे शेतात वाळू साचल्याने लागवडी योग्य करण्यासाठी जी काही समिती शासनाने गठीत केली आहे त्या समितीच्या संपूर्ण सदस्यांनी चुकीच्या ठिकाणी उपस्थित राहून म्हणजे माझा सर्वे क्रमांक 157 त्या क्षेत्रापासून 200 मीटर लांब उभं राहून नदी पात्रात उभं राहून सर्वेक्षण करून या संबंधित खातेधारकास 36,771 ब्रास इतका उत्खनन करण्याची परवानगी शासनाने देण्यात यावी यासाठी वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला. 36,771 ब्रास ज्या क्षेत्रात 2,000 ब्रासच्या वरती एक ब्रास सुद्धा रेती निघत नाही त्या ठिकाणी या समितीने क्षेत्राबाहेरील चौकशी दाखवून 36,771 ब्रास इतका उत्खनन करण्याची परवानगीसाठी शासनाकडे पाठवला. याच्या बाबतचे त्यांनी जे कागदपत्र सादर केले आणि त्यांनी जे काही जिओ टॅग फोटो सादर केले आहेत त्या अहवालासोबतचे हे जे काही फोटो त्या समितीने सादर केलेले आहेत अहवालासोबतचे या फोटोचा जिओ टॅगिंग नुसार आणि भूमी अभिलेखने जी अप्रतच्या वरती जे काही पॉइंट दिले आहेत त्या जमिनीचे पॉइंट त्याच्यानुसार मी जेव्हा शोध घेतला तर हा जो मूळ क्षेत्र आहे त्या मूळ क्षेत्रापासून कमीत कमी त्यांचा क्षेत्र याच्यामध्ये हा शेतकऱ्याचा क्षेत्र आहे आणि हे त्या चौकशी समितीने निरीक्षण केलेला स्थळ आहे म्हणजे त्यांनी जे सादर केले जिओ टॅगचे फोटो त्याच्यातल्या लोकेशन नुसार. आणि हा जर लोकेशन आपण बघितला तर 200 मीटर दूर आहे आणि याच्यात स्पष्ट दिसतं की या ठिकाणी रेती दिसत नाहीये आणि या ठिकाणी रेती दिसत आहे.
म्हणजे यांनी जे काही अहवाल दिले ते क्षेत्राबाहेरील दिले. अशा प्रकारचा घोळ करून प्रशासनानं फक्त वाळू माफियांना संगनमत करून किंवा त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून हा संपूर्ण प्रकार रचला आहे. यामध्ये जे जे दोषी आहेत, जे वाळू माफियांचा याच्यामध्ये सहभाग आहे, ज्या अधिकारी आणि ज्या सरपंचांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, त्या संपूर्ण जणांवरती मोकोका सारखे फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. म्हणजे सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी माझी मागणी आहे. आज मी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहामध्ये आहे. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सूरजजी हजारे आहेत. सर, आपण जी आजची जी पत्रकार परिषद घेतली तर नेमकं याची काय भूमिका आहे, सविस्तर माहिती आम्हाला सांगा. आपली भूमिका अशी होती की जी काही शेतीतील उपसा म्हणजे वाळू उपसा प्रकरणातून ज्या प्रकारे आपल्या नदी नाल्यातील वाळू अवैधपणे उत्खनन करून उपसा करून त्याच्यातून पर्यावरणाची हानी करणे, हानी होत असताना ती वाचवणे, त्याच प्रकारे शासनाचा करोडो रुपयाचा बुडणारा महसूल वाचवणे हाच त्यामागचा आपला मुख्य उद्देश होता. आपण याविषयी या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांशी वार्तालाप केला असं काही आम्हाला सांगू शकाल का? याबाबत मी मागील 32 दिवसापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय वडसा यांच्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत. त्या ठिय्या आंदोलना दरम्यान आम्ही वारंवार उपविभागीय अधिकारी वडसा प्रसन्नजितजी प्रधान यांना याबाबत अवगत केलं की बाबा, तुम्ही जी काही प्रक्रिया राबवली ही पूर्णपणे बोगस आणि पूर्ण नियमबाह्य पद्धतीने आहे. याबाबतचे संपूर्ण पुरावे, ठोस पुरावे आम्ही त्यांना सादर केले, परंतु त्यांनी आजही अद्यापही कुठलीही कारवाई केली नाही. मला सांगा सर, की आता गडचिरोली जिल्ह्यात वाळू माफियाचे प्रकरण अधिकाधिक वाढत आहे. याविषयी आपण शासनाकडे असं कुठली भरीव मागणी कराल? ज्या पद्धतीनं आजच्या तारखेला शेतीच्या नावाखाली काही शेतकऱ्यांना, ज्यांची शेती नदीच्या काठावरती आहे, असणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती ही वाळू माफिया जमा करून त्याबाबत ते शेतकऱ्यांना चुकीची आणि दिशाभूल आणि काही आर्थिक प्रलोभने देऊन त्यांच्याकडून ती सातबारे हस्तगत करून त्याबाबत ते स्वतः प्रक्रिया करून वाळू माफिया आपल्या नदी आणि नदीच्या पात्राचा खूप मोठ्या प्रमाणे उत्खनन करून पर्यावरणाची हानी करत आहे. याबाबत आम्ही शासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा शासन यावर कारवाई न करता फक्त तक्रारकर्त्याचीच दिशाभूल संबंधित प्रशासन करीत आहे. धन्यवाद सूरज भाऊ. तर माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सूरजजी हजारे होते. त्यांनी आज गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असे गंभीर मुद्दे उपस्थित केले आहे. याकडे खरंच गडचिरोली जिल्ह्यातील वाळू माफियावर सरकार अंकुश लावणार का, हे पाहण्याची आता ही वेळ आली आहे. मी श्रीमंत सुरपाम, गडचिरोलीहून नॅशनल मीडिया न्यूज करिता. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.